नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला सगळे आता एकत्र जमा झाले. तर चला आता आम्ही सगळे येऊन पोचलो आहोत. हो हो घेतलं. तर चला आता आम्ही डहाणू येथे येऊन पोचलो आहेत आणि बाहेर खूप ऊन असल्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की पहिला आपण उसाचा रस घेऊ, थोडं सावलीला थांबू आणि मग देवीच्या मातेच्या दर्शनाला निघू. तर चला, प्रवास तर एकदम छान झाला. प्रवासात तर काही अडचण नाही आली, फक्त ऊन खूप होते आणि गरमी खूप होती, तेवढाच थोडासा त्रास, बाकी तर काही नाही. तर हे बघा, आता आपण महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहोत आणि दर्शनाला जिकडे जातात तिकडे चाललो आहोत. आणि बाहेर हे सगळे दुकानं आहेत, फूल हार पूजेच्या वस्तूंचे. आणि हे आमच्या ननंदबाई आणि त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊ, अशी म्हणजे त्यांची फॅमिली होती, आमची फॅमिली होती, सगळे एकत्र होते. तर मध्ये मंदिरात छान असं देवीचं दर्शन झालं. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडलं, प्रसाद घेतला आणि मग बाहेर आलो. तर हे बघा, अशा प्रकारचं असं सुंदर असं छान मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. हे बघ 1200 रुपये पण काम बेस्ट आणि गंमत म्हणजे 55,000 रुपये मला दिसत पण नाही आणि. तर चला, आता छानपैकी दर्शन घेतलं. आज गर्दी नसल्यामुळे खूप सुंदर असं मनाला समाधान देणारं देवी मातेचं दर्शन झालं. सगळेजण बोला जय माता दी. आणि आता आम्ही ठरवलं की दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर कुठेतरी जिथे सावली भेटेल तिथे आपण जेवायला थांबू असा आमचा विचार होता. पण ऊन इतकं होतं आणि रस्त्याला झाडच नाही राहिले, त्याच्यामुळे सावली पण नाही भेटली. तर आम्ही आता एका ठिकाणी हॉटेललाच थांबलो जेवायला. आणि हा सगळा हॉटेलचा परिसर आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर मग चला, जड आहे ना वाचलायला. चटणी वगैरे जे बनवून आणलं होतं त्याचं सगळ्यांना ताटं बनवून दिलं. सगळेजण जेवायला बसले. आता आम्ही दोघेजणी आम्हाला पण प्लेट बनवून घेतो आणि आम्ही पण जेवायला सुरुवात करतो. तर मस्त असं फिरायला गेला आणि घरून बनवलेला असला की एकत्र सगळ्यांनी जेवण करण्याचा आनंदच वेगळा आहे. तर चला, आता सगळे जेवण झाले की ज्या हॉटेलला थांबलो होतो तिथला तुम्हाला परिसर दाखवतो. आणि तुम्हाला आपला बघा सगळा परिसर, आपला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा. थँक्यू. बघा, मस्त दुपारचं जेवण करायला इथे थांबलं. हां हां, हे बघा, इथे पण संध्याकाळी जेवणाची सोय मध्ये मस्त छानपैकी सारवलेलं आहे. छानपैकी इथे त्यांचं घर आहे, असं छानपैकी घर, समोर बसायची व्यवस्था. तर दुपारचं ऊन खूप होतं, नाही तर झाडाखालीच बसायचा विचार केलेला, पण ऊन जास्त असल्यामुळे मग आम्ही इथे वळालो. तर दुपारी त्यांचं जेवणाचं काही राहत नाही, संध्याकाळचं असतं बहुतेक. तर हे बघा, असं छान असा परिसर बनवला आहे. तर मस्त जेवणं झाले सगळ्यांचे. आता थोडंसं चहा घेतो, लिंबू पाणी घेतो आणि निघतो. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटू एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. संध्याकाळी राहत असेल ना, दुपारी सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी जेवण राहत असेल त्यांचं दुपारनंतर. बोर्ड लावला ना काम म्हणजे आत्ताच चालू झालंय का? नाही, चालू कधीच आहे पण काम